वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2साठी मराठी विषयाचे आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो. 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये जशा प्रकारे प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2मध्ये मराठी विषयासंदर्भात विचारले गेलेले आहेत, टोटली अनालायसिस करून ऑब्झर्वेशन करून आपण या ठिकाणी आजचा हा व्हिडिओ तयार केलेला आहे मित्रांनो. व्हिडिओ क्रमांक 19. यापूर्वी आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये 18 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात. कारण जशा प्रकारचे जे प्रश्न आहे मित्रांनो, ते डायरेक्ट प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 21 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2मध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. आता पहिला जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. आता हे बघा मित्रांनो, एक प्रश्न विचारलेला आहे की चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप कोणते. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. नवरा नवऱ्या, ओके. ऑप्शन 2 बायको बायको, ऑप्शन 3 मूल मुला आणि ऑप्शन 4 अपत्य अपत्ये. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे की चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप कोणते. तर हे बघा, पर्याय जे 4 दिलेला आहे, ऑप्शन जे 4 डी दिलेला आहे की अपत्य अपत्ये या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप आहे. या संदर्भात काही माहिती, काही नोट्स दिलेली आहे, ते पाहू शकतात की अपत्य अपत्ये हे चुकीचे आहे. कारण अपत्य हे नपुंसक लिंगी नाम आहे आणि त्याचे सामान्य रूप होताना अपत्या, उदाहरणार्थ अपत्यास किंवा अपत्यासाठी असे होते, अपत्य नाही. म्हणजे पर्याय जे 4 राहणार आहे, पर्याय जे डी दिलेला आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न 2 आहे की ये रे कुत्र्या खा माझे पाय या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. सूचना पण दिलेली आहे. आपल्याला 4 विधाने दिलेली आहे. भूत दया दाखविणे, आपणहून संकट ओढून घेणे, एखाद्याला कुत्रा म्हणून त्याचा अपमान करणे किंवा त्याग करण्याची तयारी ठेवणे. अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि प्रश्न आहे की ये रे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ कोणता. तर हे बघा, ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे की आपणहून संकट ओढून घेणे, पर्याय जे 2 राहणार आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने ऑब्झर्वेशन करून तुमच्यासाठी या ठिकाणी ॲड केलेला आहे. तिसरा प्रश्न आहे की पुढील वाक्यांमधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य कोणते, वाक्य ओळखा. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, हे एवढे उरलेले अन्न आता कोणाला देणार, म्हणजे प्रश्नवाचक वाक्य आहे, ओके. प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणजे पर्याय 1 बरोबर आहे. किती लोचट हा माणूस, किती लोचट आहे हा माणूस या ठिकाणी आपला योग्य उत्तर राहणार आहे. कारण हे या ठिकाणी प्रश्नवाचक वाक्य नाही. पण तू चुकीची गोष्ट का केलीस, क्वेश्चन मार्क, ओके, म्हणजे प्रश्नार्थक झाला. नोकरीत एवढा वेळ घालवणाऱ्यांनी अभ्यास केव्हा करायचा, हा सुद्धा प्रश्नार्थक वाक्य आहे. परंतु या ठिकाणी ऑप्शन जे 2 आहे आपला राईट आन्सर असणार आहे, कारण ते प्रश्नार्थक वाक्य नाही. प्रश्न क्रमांक 4. चौथा प्रश्न आहे की पुढील शब्दांमधून अनेक वचनी शब्द ओळखा. आता हे बघा मित्रांनो, आपल्याला 4 शब्द दिलेले आहे आणि अनेक वचनी शब्द कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, शब्द निरोप, मार्ग आणि वाटा. या ठिकाणी वाटा जे असणार आहे मित्रांनो, अनेकार्थी शब्द म्हणजे अनेक वचनी शब्द असणार आहे. पर्याय जे डी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. सर, 5वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की गटात न बसणारे नाव ओळखा. आता हे बघा मित्रांनो, आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. चीनी माती, इजिप्तियन,
अमेरिका आणि ग्रीकांजली अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे की सर गटात न बसणारे नाव कोणते, तर अमेरिका आपला या ठिकाणी गटात न बसणारा नाव आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी असणार आहे. प्रश्न आहे की सर हार या शब्दाच्या अनेक वचनी पर्याय निवडा. तर हे बघा मित्रांनो, हार या शब्दासाठी अनेक वचनी शब्द कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. हार आहे ऑप्शन 1, हार तुरे ऑप्शन 2, हार ऑप्शन 3 आणि हारा ऑप्शन 4. अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय 4 विधाने दिलेली आहे आणि हार या शब्दाच्या अनेक वचनी पर्याय म्हणजे हार पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. पर्याय जे 3 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, 7वा प्रश्न आहे की खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते. आता हे बघा मित्रांनो, संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स 4 विधाने दिलेली आहे, विषयी, योगे, सांगे किंवा साठी अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, पर्याय जे 1 असेल विषयी या ठिकाणी संबंधवाचक शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण असणार आहे, म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. या प्रश्नासंदर्भात काही माहिती सुद्धा दिलेली आहे की विषयी, संबंधी आणि विषी हे मराठी व्याकरणातील संबंधवाचक शब्दयोगी अव्यय आहेत, जे नामाच्या इतर शब्दाशी संबंध दाखवतात, म्हणजे पर्याय 1 जे असेल आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, 8वा प्रश्न आहे की मराठीत एकूण किती वाक्य प्रयोग आहेत, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 विधाने दिलेली आहे. सोपा प्रश्न आहे. 2, 5, 3 किंवा 4. तर हे बघा, ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. वाक्य प्रयोग म्हणजे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग, 3 प्रयोग आहे. ओके, ऑप्शन जे 3 दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे. बघा, मराठीत मुख्य 3 वाक्य प्रकार आहे, वाक्य प्रयोग आहेत. कर्तरी प्रयोग म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस अँड भाव्य प्रयोग. ओके, अशा प्रकारे 3 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, 9वा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त वाक्य नाही, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 विधाने दिलेली आहेत. तर हे बघा, संयुक्त वाक्य कोणते नाही, जे चकाकते ते सोने नसते, ते चकाकते म्हणून सोने आहे, ते सोने आहे म्हणून चकाकते, किंवा ते चकाकणारे असेल किंवा सोने असेल, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रश्न विचारलेला आहे की कोणते संयुक्त वाक्य नाही. तर हे बघा, ऑप्शन जे 1 असेल, जे चकाकते ते सोने नसते, या ठिकाणी संयुक्त वाक्य नाही, म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 असेल आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10, 10वा प्रश्न आहे की सुरेशने सुरेल गाणे म्हटले, कर्मविस्तार सांगा, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. मित्रांनो, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कारण अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. तर हे बघा, सुरेशने सुरेले गाणे म्हटले, ऑप्शन जे आपला सी असेल सुरेल, या ठिकाणी आपला योग्य उत्तर राहणार आहे. या प्रश्नासंदर्भात काही माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहू शकतात. मित्रांनो, फुल इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे की सुरेशने सुरेल गाणे म्हटले या वाक्यातील कर्मविस्तार सुरेल हा आहे. याचे कारण काय, तर हे बघा, वाक्यात जे कर्ता आहे ते सुरेश, म्हणजे गाणारा कोण आहे, तर सुरेश आहे. ओके, सुरेशने कर्म म्हणजे गाणे, काय म्हटले, तर गाणे म्हटले. कर्मविस्तार म्हणजे सुरेल, गाणे कसे आहे, गाणे कर्माबद्दल माहिती देणारा शब्द म्हणजे विधेय क्रियापद म्हटले. कर्माबद्दल गाणे विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला कर्मविस्तार विशेषण म्हणतात, त्यामुळे येथे सुरेल हा कर्मविस्तार आहे, म्हणजे पर्याय जे सी दिलेला आहे, ऑप्शन जे सी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट जून 2026 साठी तुम्हाला जवळपास 250 व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. पुढचा जे प्रश्न है, प्रश्न अशा प्रकारे दिलेला है कि विरुद्धार्थी चुकीची जोड़ी ओळखा. अब देखिए दोस्तों, जिस प्रकार से हमको हिंदी में प्रश्न पूछे जाता है कि विलोमार्थ शब्द कौन सा, तो इसी प्रकार से यहाँ पर प्रश्न है कि विरुद्धार्थी चुकीची जोड़ी कोणती. तर बघा,
आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. प्रसाद, राजवाडा, कृतज्ञ, कृतज्ञ, गुडगुडीत, खडबडीत किंवा शिक्षा बक्षीस अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि चुकीची जोडी असणार आहे ऑप्शन 1. ऑप्शन 1 जे असेल आपलं या ठिकाणी चुकीची जोडी राहणार आहे प्रसाद राजवाडा. ऑप्शन जे 1 असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. 12वा जे प्रश्न आहे हे बघा, 12वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता. आता हे बघा मित्रांनो, आपल्याला 4 विधाने दिलेली आहे, 4 पर्याय दिलेले आहेत. दुहिता, सुता, कन्या आणि सरिता. तर हे बघा, दुहिता, सुता आणि कन्या पुत्रीसाठी म्हणजे मुलगीसाठी वापरले जाणारे शब्द आहे, परंतु सरिता हा शब्द जे आहे ते नदीसाठी वापरला जातो. म्हणजे पर्याय जे 4 असेल या ठिकाणी आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. सर 13वा प्रश्न आहे की आनंदघन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढीलपैकी कोण. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. राम कदम, अजय अतुल, लता मंगेशकर किंवा श्रीधर फडके अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे लता मंगेशकर आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 3 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. 14वा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रिया विशेषण या शब्दा जातीत आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. ऑप्शन दिलेले आहे हे बघा, अरे रे, शाबास, परंतु, म्हणून, आता, इकडे, करितासाठी अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे की क्रिया विशेषण या शब्द जातीतील आहेत. तर हे बघा, आता आणि इकडे हे शब्द क्रिया विशेषण शब्द आहे. म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 15. 15वा प्रश्न आहे की पुढीलपैकी अचूक शब्द कोणता. आता हे बघा मित्रांनो, आपल्याला 4 शब्द या ठिकाणी दिलेले आहे आणि पुनर्वसन म्हणजे बरोबर शब्द कोणता. तर ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपलं बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी आपले हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्राचे नोट्स अवेलेबल आहे. मित्रांनो, 399 रुपये प्राइस आहे आणि 2026च्या परीक्षेसाठी हे अपडेट नोट्स राहणार आहे. लिमिटेड कॉम्बो ऑफर आहे मित्रांनो. हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी म्हणजे जवळपास 90 पैकी आपल्याला 70 मार्क या नोट्स वाचून मिळाले पाहिजे. मित्रांनो, शॉर्ट नोट्स आहे, बेस्ट आहे आणि क्वालिटी आहे. म्हणजे तुम्हाला खूप जास्त वाचन करायची आवश्यकता नाही. आपण एक शॉर्ट ट्रिकनुसार हे नोट्स तैयार केलेले आहे आणि संपूर्ण सिलेबस अपन तैयार केलेला है. और दोस्तों, अगर आपको सिर्फ हिंदी के नोट्स चाहिए तो 219 रुपये में आपको हिंदी के नोट्स मिल जाएंगे, जिसमें साहित्यकार, रचनाकार को लेकर टोटली कंटेंट जो है इसमें ऐड किया है दोस्तों. और सभी नोट्स में हमने 2-2 प्रश्न पत्रिका लास्ट ईयर की ऐड की है. आप जो है स्क्रीन पर जो व्हाट्सएप नंबर आपको दिखाई दे रहा है, इस नंबर पे कांटेक्ट कर आप इसको परचेस कर सकते हैं. सिंपली व्हाट्सएप मध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स उपलब्ध केली जाईल. मित्रांनो, जेरॉक्स करून तुम्ही अभ्यास करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे नोट्स परचेस करू शकतात. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. 14वा जे प्रश्न आहे मित्रांनो की 14 खडी कशी तयार होते. अशा प्रकारे एक लॉजिकली प्रश्न आहे, म्हणजे सोपा प्रश्न आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की 4 ऑप्शन्स दिलेले आहे, परंतु व्यंजनात 12 स्वर व 2 स्वरादी मिळून 14 खडी तयार होते. म्हणजे पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 असेल आपला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. 17वा प्रश्न आहे की खालीलपैकी घोष व्यंजन कोणते. हा प्रश्न सुद्धा सोपा प्रश्न आहे. आपल्याला घोष व्यंजन विचारलेलं आहे, श, च, ट किंवा घ अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि लक्षात ठेवा की घोष व्यंजन कोणते, तर घ, क, ख, ग, घ. म्हणजे शेवटचे जे 2 असतात, म्हणजे व्यंजन क्रमांक 3 आणि व्यंजन क्रमांक 4, जशा प्रकारे क, ख अघोष आणि ग, घ हे घोष व्यंजन असतात. लक्षात ठेवा, व्यंजन क्रमांक 3 आणि व्यंजन क्रमांक 4 म्हणजे घ या ठिकाणी आपला घोष व्यंजन असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. 18वा प्रश्न आहे की महोत्सव या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 विधाने, 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर हे बघा, हा सुद्धा एक सोपा प्रश्न आहे की महाप्लच उत्सव म्हणजे महोत्सव. ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. 19वा प्रश्न आहे की आमची तारा आता कॉलेजात जाते. तर हे बघा, या ठिकाणी
तारा जे आहे ते अंडरलाईन केलेले शब्द आहे, म्हणजे अधोरेखित शब्द आहे की आमची तारा आता कॉलेजात जाते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे, भाववाचक नाम आहे किंवा धातू साधित नाम आहे. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, तारा जे असणार आहे ते विशेष नाम आहे. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे. आता हे बघा मित्रांनो, देवराष्ट्र, महाराष्ट्र, धृतराष्ट्र किंवा परराष्ट्र अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि विशेष नाम आणि सामान्य नाम संदर्भात बॅक टू बॅक आपण प्रश्न या ठिकाणी घेतले आहे. तर हे बघा, परराष्ट्र जे असणार आहे ते सामान्य नाम असणार आहे. म्हणजे पर्याय जे 4 दिलेला आहे, ऑप्शन जे 4 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 4 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचं हे बघा मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी आपले जे प्रश्नसंच आहे मित्रांनो ते अवेलेबल आहे. अपडेट क्वेश्चन सेट आहे पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी आपण वेगवेगळे प्रश्नसंच या ठिकाणी तयार केलेले आहे मित्रांनो. कारण सिलेबस सेम असतो, फक्त काठिण्य पातळी जी असते, डिफिकल्टी लेवल जे असते मित्रांनो, दोन्ही पेपरमध्ये फरक असतो. तर आपण पेपर 1 साठी वेगळे प्रश्नसंच आणि पेपर 2 साठी वेगळे प्रश्नसंच तयार केलेले आहे. पेपर 1 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित विषयाचे प्रश्नसंच आपण तयार केलेले आहे. प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की आपण तयार केलेले आहे मित्रांनो. आणि प्राइस आपण फक्त 499 रुपये या ठिकाणी ठेवलेला आहे. तशाच प्रकारे पेपर 2 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाचे प्रश्नसंच आपण तयार केलेले आहे आणि 399 रुपये आपण प्राइस ठेवलेला आहे मित्रांनो. आणि दोन्ही पेपरसाठी जर तुम्ही हे कॉम्बो पॅक घेतला तर 699 मध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी संपूर्ण प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली जाणार आहे मित्रांनो. लिमिटेड ऑफर आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. आणि जर तुम्हाला फक्त 1 विषयासाठी, 2 विषयासाठी किंवा 3 विषयासाठी प्रश्नपत्रिका पाहिजे तर 100 रुपये प्रति 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला दिली जाणार आहे मित्रांनो. कोणत्याही एका विषयासाठी, फॉर एग्जाम्पल हिंदी के लिए अगर आपको 10 प्रश्न पत्रिका चाहिए पेपर 1 के लिए, तो आपको 100 रुपये में 10 प्रश्न पत्रिका दी जाएंगी. इस प्रकार से जो है दोस्तों आप प्रश्न पत्रिका ले सकते हैं. मैं बता रहा हूँ आपको कि अपडेट क्वेश्चन सेट है और परीक्षा में इसी प्रकार के प्रश्न क्या है आपको डायरेक्ट देखने के लिए मिलेंगे. तो व्हाट्सअप नंबर दिया गया है, इस नंबर पर कॉन्टैक्ट कर क्या है आप इसको परचेस कर सकते हैं. मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.